अनेक सभेमधून तुम्हाला माहित असेल, काही सभेमध्ये स्वतः भुजबळ साहेबच होते. भुजबळ साहेब होते, त्यामध्ये शपथा खाल्ल्यात आमच्या ओबीसी लोकांनी. आम्ही यांना मतदान करणार नाही, आम्ही भाजपला मतदान करणार नाही, आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मतदान करणार नाही. हे रोज सभा होत आहेत तिकडे. त्यामुळे हे तुम्ही त्यांच्या मनातलं काढणार कसं आहे? त्यामुळे भुजबळ साहेबांना धोका आहे या ठिकाणी. एकीकडे मराठाही त्यांना मतदान करणार नाही आणि दुसरीकडून आमचा ओबीसी समाज, भटका समाजही त्यांना मतदान करणार नाही. आपल्याला असं म्हणायचं की भुजबळ पडू शकतात या वातावरणामध्ये? काही मोठी गोष्ट नाही. तर मुख्यमंत्री पंतप्रधान पडले तर भुजबळ साहेब कोण आहे? फार मोठमोठे लोक निवडणूक हारले. इंदिरा गांधी हरली तर काय भुजबळ साहेब काय इंदिरा गांधीपेक्षा मोठे थोडं? नाही, भुजबळ साहेब असं म्हणतात की मी कुठे जातीपातीचं राजकारण काय, मी फक्त विकासासाठी येवल्यामध्ये आलेलो. काही नाहीये. तुम्हाला सांगतो, भुजबळ साहेबांनी ही भूमिका घ्यायला नको होती. एक ज्येष्ठ नेते आहेत ते. 30 वर्ष ते त्या खुर्चीला चिकटून आहेत. त्यांनी माझ्यासारखा असताना मेसा राजीनामा फेकला असता त्यांच्या तोंडावर. राजीनामा दिलाय म्हणतात ते. एवढा खोटारडेपणा, एवढा खोटा असा राजीनामा कोणी देत असतो का? काय काय खेळ आहे का? भातुकलीचा खेळ आहे का? आम्ही राजीनामा दिलाय आणि ते म्हणतात तुम्ही आता सांगू नका पत्रकारांना. हे अशा पद्धतीने हे सगळं नाटकं असतात. असे खूप लोक. राजीनामा द्यायचा असेल तर तुम्हाला कारण सुद्धा देता येत नाही. मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे एवढंच द्यायचं असते. एवढं लिहिलं असता. द्या ना, तुम्हाला कोण रोखलंय? आज देऊ शकता तुम्ही राजीनामा. तुम्हाला हा समाज डोक्यावर घेईल. पण हे असा दुटप्पीपणा, अशा प्रकार फसवणूक, अशा प्रकारचं लोकांच्या भावनेला भडकवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून एका समाजाची सहानुभूती घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हे भुजबळ साहेबांना जड जाणार आहे. इकडे तुम्हाला मराठा समाज तर दूर गेलेलंच आहे. आणि आता ज्यावेळेस कळेल, ज्यावेळेस आमच्या भटक्या मुक्तांना, ओबीसींना कळेल, अरे हरिभाऊ राठोडची भूमिका चांगली आहे, सगळ्यांना आरक्षण देण्याची आहे, धक्का लागणार नाही, जो धक्का लागलाय तो त्यांना काढायचा आहे, ही भूमिका घेतली आम्ही. आणि म्हणून परत मी सांगतो, भुजबळ साहेब आमचे काही दुश्मन नाही आहे. भुजबळ साहेब माझी काही लढाई नाही आहे, आमचा काही संबंध नाही इथे येवल्यामध्ये. परंतु एक ज्येष्ठ नेते आहेत, ते स्वतःला ओबीसी नेते समजतात ना, तर ओबीसीचं कल्याण करण्याच्या ऐवजी ओबीसीला डुबवण्यामध्ये ते निघाले आहेत. 20 वर्ष कुठे गेले होते? मागच्या वर्षी जेव्हा मागच्या अधिवेशनामध्ये एक बिल आणलं की प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये, प्रायव्हेट संस्था ज्या आहेत, कॉलेजेस, याच्यामध्ये मागासवर्गीयांना फी माफ असणार नाही, त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही, त्यांना कुठलंही आरक्षण नसणार नाही. तेव्हा हेच भुजबळ साहेब कुठे गेले होते? यांनी त्या बिलावर या राज्य सरकारला मदत केली आहे. का विरोध केला नाही त्यावेळेस? तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं काही केलं नाही आजपर्यंत. काय सांगावं त्यांनी की मी ओबीसीसाठी हे केलेलं आहे. एखादी गोष्ट सांगावी की ते म्हणतात मी मंडळ. अरे कुठे मंडळ आयोग? शिवसेनेचा त्यावेळेसचा विरोध होता मंडळ आयोगाला. तुम्ही शिवसेनेत होता, कुठे मंडळ आयोगाला? आणि काही नाही, मंडळ काही नाही, सगळं बंडल आहे. हे भुजबळ साहेबांनी आता तरी म्हणजे भूमिका बदलायला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं सब कॅटेगरीशन झालं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण वाढवता येईल. मी परत सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्याप्रमाणे आरक्षण जे आहे ते आपण बांटे आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे आणि शिंत्रे सपाटी आता येऊ घातलेल्या अहवालाप्रमाणे जे काही पर्सेंटेज येईल तेवढं आपण म्हणजे 27%चं 52% आपल्याला आरक्षण देता येईल. आणि त्यानंतर सगळ्यांना म्हणजे कुणबी मराठीला 10 तर काय, मी तर म्हणतो 12-15% आपल्याला त्यांना देता येईल. आमच्या भटक्यांचंही 1% वाढणार आहे. त्याच्यामध्ये भटक्यांचा वाढणार आहे, विमुक्ताचा वाढणार आहे, धनगराचा अर्धा टक्का वाढणार आहे, आमच्या वंजारी समाजाचा सुद्धा 1% वाढणार आहे. हे सगळं मी सांगितलेलं आहे, दिलेलं आहे आणि सगळ्या जगजाहीर आहे. आता हा फॉर्म्युला पत्रकारांना समजला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला समजला आहे, 5 मिनिटात समजला आहे. तर भुजबळ साहेबांना का समजू नये? काय म्हणतात धक्का लागणार? धक्का ऑलरेडी आजपासून नाही,
20 वर्ष झाले. 2001 साली जेव्हा कुणबी मराठा असा GR काढला तुम्ही, 83 नंबरवर तुम्ही कुणबी मराठा असा शब्द टाकलेला आहे आणि कुणबी मराठा एकच आहे तुम्ही म्हणताय. म्हणजे ते आरक्षणामध्ये आहेतच आणि ते संपूर्ण आरक्षणाला धक्का लागलेला आहे. तो धक्का काढायचा आहे भुजबळ साहेब. हे पत्रकारांना समजलं आहे. ज्या दिवशी हे कळेल भुजबळ साहेबांना तर ते म्हणतील ठीक आहे हे करा तुम्ही, काय हरकत नाही, माझी हरकत नाही. परंतु ते राजकारण करत आहे. त्यांना याच्यावर पोळी भाजून घ्यायची आहे. त्यांना ह्या जो अडाणी समाज आहे, जो भटका, विमुक्त, बाराबोलतेदार, OBC हा काही खूप शिकलेला समाज नाही आहे. तर या समाजाच्या भावनेला म्हणजे भावना भडकवून अशा पद्धतीने ते दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली पोळी भाजत आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि आता तरी भुजबळ साहेबांनी सब कॅटेगरी म्हणजे काय, उपवर्गीकरण म्हणजे काय, कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय हे त्यांनी समजून घ्या. वसंतराव नाईकाचा फॉर्म्युला म्हणजे काय हे जर ते समजूनच घेत नसतील, मी 1% देणार नाही. अरे काय देणार नाही, सगळे आले ना तुमच्या इथे आणि उद्या सगळे येणार. तुम्ही काय करणार आहे, काही करू शकत नाही. तुम्ही रोखू शकलात का? तुम्ही एवढा मेळावा घेतला, थांबवला का तुम्ही? मराठा आरक्षणला तुम्ही थांबू शकला का? नाही थांबू शकला. आणि त्यामुळे तुम्ही आज जरी तुम्हाला वाटत असेल या सगळ्या, आज तुमच्यासोबत कोण राहणार आहे? चाललं ना OBC दूर गेले ना. प्रकाश शेंडगे आपला पक्ष काढला की तायवाडे वेगळे, ते वेगळे, आम्ही वेगळे. तुमच्याकडे राहणार कोण आहे? उद्या भटक्यामुक्त समाज बिलकुल तुमच्यासोबत येणार नाही. काही गरज नाही आहे. आमच्या आरक्षणाला धक्काच लागला नाही आहे. आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि लागणार पण नाही आहे. कारण भटके, विमुक्त, धनगर आणि बंजाऱ्याला वेगळंच आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे या आरक्षणाची काही संबंध नाही. तुम्ही आम्हाला घेऊन अन्याय झाला, काही कोणावर अन्याय झाला नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीने अन्याय करणार आहात. तुम्ही जर मराठाचं आरक्षण रोखलं तर तुमच्यामुळे हा समाज परत OBC मध्येच राहील, कुणबी मराठा, आणि परत आमच्यावर अन्याय होत राहील. ही भाईचारा परिषद येवल्यातच का घेतली पाहिजे? येवला यासाठी नेमला मी पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा एक स्थळी आहे ते ज्या ठिकाणी ते घोषणा केली त्यांनी. दुसरं आमचे माननीय भुजबळ साहेब यांचा हे माहेरघर आहे म्हणला, बालेकिल्ला आहे म्हणा, या त्यांचा मतदारसंघ आहे. तर तिथूनच आम्ही आमचे जे भटकेमुक्त समाज फार मोठा आहे. इथे मोठ्या प्रमाणात आमचा समाज आहे, भटकेमुक्त समाज आहे, OBC आहे, मूळ 28 जाती. आणि इथून त्यांच्या कानावर गेलं पाहिजे की बाबा रे उपवर्गीकरण म्हणजे काय. माननीय भुजबळ साहेब तुम्ही जरा अभ्यास करा. तुम्ही ज्यांना भारतरत्न दिलेलं आहे मोदी साहेबांनी, त्यांना कशासाठी भारतरत्न दिले आहे की त्यांनी हे आरक्षण वाटून दिलं होतं OBCचं. तुम्ही वाटून द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे जे आमचा जो मराठा समाज आहे, मराठा आहे, कुणबी आहे, देवा पाटील आहे, पाटीदार आहे, राजपूत समाज आहे, त्यांना एक वेगळा हिस्सा द्या त्याच्यातून काढून. आणि नाही दिला तर ते सगळे आरक्षण काढून टाकतील. त्यापेक्षा तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या. हे जर केलं तर आमच्या OBCला धक्का लागत नाही. एवढी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं. अधिवेशन बोलवायची गरज नाही. हे अधिवेशन जर बोलवत असतील तर मागच्यासारखं SC-BC काहीतरी जर करत असतील, ही घोर फसवणूक आहे महाराष्ट्राच्या जनतेची. मागच्या वेळेस 2016 साली 2018 साली त्यांनी SC-BC म्हणून आरक्षण दिलं होतं. आता SC-BC म्हणजे काय? म्हणजेच OBC, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. आणि या महाराष्ट्रामध्ये असे कायदे पास होतात, त्याचा तुम्ही लॉंग फॉर्म देत नाही, त्याला तुम्ही मराठीचा शब्द दिला नाही आणि लोकांना SC-BC दिलं. SC-BC काय? SC-BC या देशामध्ये 3च आरक्षण आहे, SC, ST, OBC. हे SC-BC कुठून आणलंय तुम्ही? काय SC-BC? आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही काहीतरी अधिवेशन घेतो. अधिवेशनची बिलकुल गरज नाही. हे सगळं सर्क्युलरने होऊ शकते आणि भुजबळाने, आणि त्यामुळे कुठलाही कायदा करण्याची गरज नाही आहे. सर्क्युलरने, GRने
GRने निर्णय होऊ शकतात, कॅबिनेटने निर्णय होऊ शकतात. त्यामुळे हे जे सांगतायत सरकार की आम्ही एक विशेष अधिवेशन देऊन आम्ही मराठांना आरक्षण देतो असं जर ते म्हणत असतील तर सबसे एक चूक आहे, ही फसवणूक आहे, घोर फसवणूक आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. याला आम्ही आतापासूनच विरोध करू. काही गरज नाही. आरक्षण तुमच्याकडे आहे. बांटी आयोगाप्रमाणे तुम्ही आरक्षण वाढवा. उद्या सिंत्रे आयोग जे म्हणतील पर्सेंटेज ते त्याच्यात टाका. सुक्रे साहेब, सॉरी सुनील सुक्रे. तर अशा पद्धतीने आपण हे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. ओबीसी मधून देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. केंद्राकडे जायची गरज नाही, कोर्टात जायची गरज नाही. परंतु या ठिकाणी काय की कोणी अभ्यास करायला तयार नाही. म्हणजे मंत्री अभ्यास करत नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. मान्य मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली होती ती अजून पूर्ण झालेली नाही. ते जरी म्हणाले की मी आता माझी शपथ पूर्ण केलेली आहे आणि आता गुलाल उधळा, हे सबसे फसवणूक होती. सगळ्या महाराष्ट्राची फसवणूक झाली, मराठा समाजाची फसवणूक झाली. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो मुख्यमंत्र्यांना, तुम्ही जी शपथ घेतली होती ती अजून पूर्ण झालेली नाही. कारण आरक्षण मिळालंच नाही. तर तुम्ही जे शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून, ती तुम्हाला आणखी पूर्ण करायची आहे. आणि ती जो आहे तो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला या देशामध्ये ज्यांना आपण भारतरत्न दिलेला आहे, कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला, आणि त्याही पूर्वी खरं म्हणजे वसंतराव नाईकाने हा फॉर्म्युला 1965 मध्ये आणलेला आहे. कर्पूरी ठाकूरने हा 78 मध्ये आणलेला आहे. आणि मान्य शरद पवार साहेबांनी हाच फॉर्म्युला 94 मध्ये आणलेला आहे. आणि तोच फॉर्म्युला घेऊन मी दारोदारी फिरत आहे की अशा प्रकारे हा फॉर्म्युलामुळे आरक्षण देता येईल, मराठ्यांना आरक्षण देता येईल. किती वेळ बोललो मी, 1000 वेळा बोललो असेल मी. आमच्या ओबीसीचे रोष घेतला. ओबीसी लोकांना त्यांना अजून कळत नाही की मी काय बोलतोय. मी काय बोलतो ते जर ओबीसींना कळलं असतं तर ते माझ्या पाठीशी येतील एक दिवस. आणि हे जी फसवणूक आहे, हे सरकारकडून फसवणूक होत आहे आणि मान्य छगन भुजबळ हे आपली फसवणूक करत. मुख्यमंत्री, राज्यातील सर्व मंत्री आणि छगन भुजबळ हे सर्वच फसवणूक करतायत म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे? अगदी बरोबर. मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, सगळे फसवणूक करत आहे. मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे बोलले होते की ओबीसी आमचा DNA आहे, ओबीसीला धक्का लागू देणार नाही. अरे तुम्ही ओबीसीला धक्का लागला नाही म्हणताय आणि आमचे जरांगे पाटील म्हणता आम्ही आणलं, सगळं आरक्षण आणलं, आता घ्या आता. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही सांगताय धक्का लागला नाही. का धक्का लागला नाही? तुम्ही जर मराठा आरक्षण मिळालं असं म्हणता याचा अर्थ धक्का लागला. तुम्ही जर गुलाल उधळता याचा अर्थ कुठेतरी त्यांना आरक्षण मिळालंय, मग धक्का लागलाय. त्यामुळे हे शुद्ध फसवणूक आहे. ना आरक्षण मिळालं, ना आरक्षण गेलंय, अजून आरक्षण अबाधित आहे. आरक्षण हमारे मुट्ठी में आहे. आता ते द्यायचं तुमच्या हातात आहे. तो फॉर्म्युला काय तो बघा. आणि ते आरक्षण बांटी आयोगाच्या अहवालाप्रमाणे 37.70 हा एम्पिरिकल डाटा आलेला आहे तो. आणि आता जे सिंत्रे समितीचा, सुक्रे समितीचा जो अहवाल येणार आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, त्याच्यानुसार जे काही पर्सेंटेज तुम्ही बघितलं, आता 8 दिवस तुम्ही रात्रंदिवस जो सर्वे केलेला आहे मराठा समाजाचा, तर त्याला 10-12% काहीतरी येईल ना. तर ते त्याच्यात ऍड करायचे परत, म्हणजे 27 + 10 + आणखी 10, म्हणजे आपलं आरक्षण जाईल जवळपास 52-53% पर्यंत जाणार आहे ओबीसीचं. आणि त्यात सगळ्यात अकोमोडेट करू शकतो. तर परत मला तेच सांगायचं आहे की आता फसवणूक करू नका. तुम्ही 2 वेळा फसवणूक केली. आता मराठ्याची फसवणूक जर केली तर मराठाही तुम्हाला समुद्रात टाकून देईल. ओबीसी ते धारणा झालेली आहे की आमचं आरक्षण गेलेलं आहे. आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा राहणार आहे. तुम्ही त्यांना ओबीसीना कसं समजवणार आहे हा तुमचा प्रश्न आहे. परंतु आरक्षण गेलं ही जर धारणा पक्की झाली ओबीसीची, आमचं राजकीय आरक्षण गेलं, तर तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. या भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या त्या शिवसेनेला समुद्रात डुबवल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.